नमस्कार, मी सुवर्णा. सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया. अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय. निधी वाटपात कोणताही भेदभाव केलेला नाही, मागणीनुसार निधी वाटप करण्यात आलेलं आहे, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. निधी वाटपावरून विरोधक दिशाभूल करतायत असा आरोप खासदार नरेश मस्केंनी केला. निधी मंत्र्याला नाही तर विभागाकरता दिला जातो असं नरेश मस्के म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यानं बंद पडण्याची शक्यता आहे. सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांकरता तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यानं त्या केवळ कागदावर उरलेल्या आहेत. शिंदेंनी आणलेल्या योजनांना बंद करायचं ठरवलं. निवडणूक संपली, आनंद झाला, शिधा संपला असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. एकनाथ शिंदेंची कोणतीही योजना बंद केलेली नाही, समन्वयानं व्यवस्थित काम सुरू आहे असं खासदार नरेश मस्के म्हणाले. सत्तेत आल्यावर 1500 वरून 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं, पण हे लोक मात्र निवडणुकीपूर्वी जुमला करतात आणि नंतर विसरतात अशी टीका रोहित पवारांनी केली. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंचीच होती, त्यांनीच पायावर धोंडा मारून घेतला. शिंदेंनी आणलेल्या योजनेचा त्यांना काय फायदा झाला असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. लाडक्या बहिणींची संख्या आता घटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीणसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण 36,000 कोटींमध्ये 2 कोटी महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरच सरकारनं बोळवण केली आहे. 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली, त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लागली आहे आणि 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्याकरता काही काळ वाट पाहावी लागणार आहे, तर दुसरीकडे गेल्या वर्षीच्या निधीच्या तुलनेत याही वर्षी 10,000 कोटींचा निधी कमी करण्यात आला. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावर विचार सुरू आहे. निवडणुकीच्या काळात दिलेलं ते आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महत्त्वाची बातमी आहे. 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती मिळालेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे आदेश दिलेले आहेत. या घडीची महत्त्वाची बातमी. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती मिळालेली आहे. 8 वर्षांपासून त्यांची पदोन्नती रखडली होती. राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदं भरली जातील. शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. राज्यात सध्या खुर्चीच्या राजकारणाच्या चर्चांनी जोर धरलाय. खुर्चीवरून विधानसभेतही जुगलबंदी झाली. अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यावर शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतला. अजय चौधरी उठून मागच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यावरून सभागृहात पुन्हा एकदा खुर्चीवरून जुगलबंदी रंगली. हातात गाजर घेऊन विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. महायुतीची जनतेशी गद्दारी अशा घोषणा देत विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले. राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनाबाहेर आंदोलन केलं. शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कांदा, कापूस, तूर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड बघायला मिळाली। पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या महायुतीतील शिवसेना प्रवेशावरून भाजप नाराज झालाय। कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा निषेध केला। पक्षप्रवेशासाठी धंगेकरांवर दबाव टाकण्यात आला। प्रतिभा धंगेकरांच्या जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केलाय। धंगेकरांनी प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली असा दावा संजय राऊतांनी केलाय। धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार निर्माण झालेली आहे, त्यामुळे या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात प्यारे झाले असं राऊत म्हणाले। जावाई शोध आम्हाला हुडकावं लागेल, कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत। तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना, आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे। याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत, आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्याकारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत। नाहीतर आम्हालाही बोलता येतं, सुरेश दसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत। आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे। आणि या खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की तो एक साधा कार्यकर्ता आहे, आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग याच्या मागं हा सुरेश दस नसतील एक हे कुठं सांगता येईल? आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस 100% आहेत, आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे। आपण जर बघितलं तर आजवर धनंजय मुंडेवर राजकीय स्वरूपाचे आरोप होत होते, परंतु प्रथमच कौटुंबिक स्वरूपाचे देखील आरोप केले गेले। काय कारण असावं या सगळ्या? निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना, आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही, म्हणून कौटुंबिक हल्लेसुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत। पण कुठवर सहन करायचं? एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते। ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही, प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही, माध्यमांसमोर यायचं, कुठलाही बेछूट आरोप करत सुटायचं, त्याला काही अर्थच नाही ना। म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे, यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जायला नको त्यांच्या माध्यमातून, म्हणून या ठिकाणी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे। हा विषय झाला, पण जे विषय परळीचे जास्त आहेत, विशेषतः जे चार्जशीट आलं त्या चार्जशीटमध्ये तुम्ही ज्या कार्यालयामध्ये बसताय त्या जगमित्र कार्यालयाचा सुद्धा उल्लेख आला की जी काही खंडणी मागण्यात आली वाल्मिकरण यांच्याकडून, तर ती खंडणी या कार्यालयातूनच मागण्यात आली असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे इथं काय चालायचं? नाही, मला माहीत नाही की चार्जशीट मी पूर्णपणे वाचलेली नाही, पण जे काय असेल ते तपासा। ती चार्जशीट आहे म्हणजे कोर्टासमोर ती गोष्ट गेलेली आहे, न्यायप्रविष्ट आहे, आणि कोणीही या ठिकाणी आम्ही कोर्टाचा अवमान कधी करणारच नाहीत। आम्ही सरळ म्हणतोय की जे काही याच्यामध्ये कोण दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे। धनंजय मुंडे साहेब तर पहिल्या दिवसापासून म्हणतायत, पंकजाताई म्हणतायत, असं कुठलाही विषय समजू नये की मुंडे कुटुंबाचा या आरोपींच्या मागे याचा त्याचा कसलाच संबंधच नाही ना, की आम्ही पहिल्यांदापासूनच मागणी करतो की यांना कडक शासन झालं पाहिजे। पण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की परळी शहरामध्ये, परळी परिसरामध्ये अथवा अशा काही घटना घडत होत्या ज्यामध्ये आपल्यावरही काही आरोप झाले होते मधल्या काळामध्ये, की काही चुकीचं चालत होतं, किंवा या काळामध्ये जे आरोप झाले ते आरोप